आपल्या युक्तिवादचे श्रोते बऱ्यापैकी कोकणात जात असतील आणि बऱ्यापैकी लोक मुंबई गोवा हायवे याच्यावरनं प्रवास करत असतील आणि कोकणात उतरताना आंबा घाटाचा म्हणजे आंबा घाटाचा या मार्गाचा वापर बरेच जणांनी केला असेल किंवा इथून पुढे भविष्यात करतील. तर थोडंसं आत्ता मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये म्हणजे मी दरवर्षीच जातो आणि आंबा घाटातनं जातो आणि अणुस्कुरातनं वर चढतो. तर ह्या वर्षी मी आंबा घाटातनं कोकणामध्ये गेलो. एक गेल्या 10 वर्षाचा आपण विचार करू की कराड सोडल्यानंतर मलकापूर, कोकरूड मलकापूर आणि त्याच्यानंतर तो आंबा गावात घाट सुरू होतो. मला वाटतं एक 20 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. आणि मग खाली साखरपा नावाचं गाव लागतं. तर पूर्वी एक 5 वर्षापूर्वी वगैरे प्रचंड झाडी आणि पूर्वी रस्ते पण सिंगल होता पण छान होता. म्हणजे 2 पदरीच रस्ता होता पण खूप छान होता आणि वेगवेगळ्या प्रकारची जे म्हणजे वडाची झाडं किंवा सागाची झाडं आणि कोकणातली एक वेगळ्याच प्रकारची, मला त्याचं नाव नाही सांगता यायचं, पण ती वनस्पती किंवा ती मोठी झाडं खूप दिसतात ती खूप असायची आणि प्रचंड म्हणजे हिरवाईने नटलेला असा तो आंबा घाट असायचा आणि खूप मजा यायची. मागच्या वर्षी मी गेलो आणि ह्या वर्षी मी गेलो, अक्षरशः तुम्हाला सांगतो की घाट संपवायचा म्हणजे ह्या शासनाचं जे धोरण आहे पायाभूत सुविधा आणि रस्ते तयार करणं किंवा विविध हायवेची निर्मिती करणं, अहो ह्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, कसला आलाय पायाभूत सुविधा, हा घाटच संपवला यांनी. म्हणजे एकतर झाडं कापलेली आहेत, डोंगर आणि ह्या प्रचंड प्रमाणात डोंगर कापलेले आहेत आणि तो घाट राहिलाच नाही आता मुळी. आणि एवढं विद्रुपीकरण झालंय त्या आंबा घाटाचं, म्हणजे काही वर्षांनी मला वाटतं समुद्र सपाटी आणि देश हा एकच होईल. कारण यांनी तो वेडाच घेतलेला आहे मला वाटतं. कारण ह्या अशा पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चर मला कदापि मान्य नाही आणि बऱ्याचशा श्रोत्यांना सुद्धा हे मान्य नसेल की जो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा तयार करण्याचा जो ह्यांचा सध्याच्या सरकारचा जो हा मार्ग आहे हा अत्यंत अंगावर येणार आहे आणि हा अंगावर येणारा आणि हा निसर्गाचं वाटोळं करणार आहे, अल्टिमेटली आपलं पण वाटोळं करणार आहे. त्याच्यामुळं श्रोत्यांनी कृपा करून आता कोकणात जायचा जर तुमचा प्लॅन असेल तर आंबा घाटातनं तुम्ही जा. म्हणजे आंबा घाटाचं जे म्हणजे जो बलात्कार केलाय तो तुम्हाला नक्कीच नजरेस दिसेल. दुसरा म्हणजे मुंबई गोवा हायवे. मागच्या 5-10 वर्षापूर्वी जर कुणी मुंबई गोवा हायवेने जर प्रवास केला असेल तर तुम्हाला सांगतो म्हणजे 2 पदरीच तो रस्ता होता पण अत्यंत सुंदर रस्ता आणि दुतर्फा मेजॉरिटी वडाची झाडं त्या रस्त्यावर होती आणि प्रचंड झाडं होती त्या रस्त्याला. आज मुंबई गोवा हायवे जर तुम्ही बघितला तर मी सांगितलं तसं सगळीकडे डोंगर कापलेले आहेत, टेकड्या प्रचंड प्रमाणात फुटलेल्या आहेत, सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे, झाडांची प्रचंड प्रमाणात कत्तल झालेली आहे. बरं, गडकरी सांगतात की आम्ही झाडं लावली, अहो पण ती झाडं लावली पण ती किती प्रमाणात वाढलीत किंवा काय त्यांचं म्हणजे ती मेली झाडं, त्यात ती कधी वाढणार आहेत किंवा परत प्लांटेशन कधी होणार आहे तो संशोधनाचाच विषय आहे. त्याच्यामुळं मुंबई गोवा हायवेची सुद्धा वाट लागलेली आहे आणि कोकणाची वाट लावायचा कार्यक्रम जोरात चाललेला आहे. अशा पद्धतीने माझे आपल्या चॅनलच्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या 2 हायवेवरनं कधी जायचा तुमचा जर योग आला तर तुम्ही जा. पूर्वी तुम्ही कधी गेले असाल तर कम्पेअर करा किंवा जुने व्हिडिओ बघा. कारण अत्यंत बकालीकरण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने विकास मला नाही वाटत कोणाला आवडेल. म्हणजे लोकांना नको आहे असा विकास की तुम्ही निसर्गाची वाट लावून तुम्ही जर निसर्ग विकास करणार असाल, ते रस्ते बांधणार असाल तर ते नको आहेत, म्हणजे कोणालाच नको आहेत. आणि सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या भाषेत म्हणजे आरे कारशेडच्या बाबतीत त्यांचं सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की एवढी झाडं कापली, मग ती झाडं कापल्यानंतर ते त्यांचं जे जीवनमान आहे तेवढ्या ह्याच्यात जेवढं ते कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं म्हणले या काहीतरी फेऱ्यांमध्ये मेट्रोच्या. म्हणजे असला युक्तिवाद हा भंपक युक्तिवाद आहे, फालतू या.
कार्बन सिक्वेस्ट्रेशन हा सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा आवडता शब्द आहे. अहो पण निसर्ग हा कुठल्या हिशोबाने वाचतो का हो? की एवढ्या फेऱ्यांमध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन तुमचं जेवढं होईल तेवढं वाचेल अशाने निसर्ग वाचतो का? हे काय वेडेपणा चाललाय. म्हणजे तुम्ही झाडं तोडायचं कशासाठी झाडं तोडता? आणि तुम्हाला रस्ते बनवायचेत ना, पर्यावरणपूरक झाडं तशीच्या तशी ठेवून जर तुम्हाला, आणि हे सिमेंटचे रस्ते फार फालतू आहे सगळा प्रकार. पूर्वी डांबराचे रस्ते होते, त्याच्यातनं पाणी वाहून जायला व्यवस्था होती, पाणी मुरायची व्यवस्था होती. सिमेंटच्या रस्त्यामध्ये पाणी मुरायची व्यवस्था नाही. त्याच्यामुळे सिमेंटच्या रस्त्यांमध्ये तुम्ही बघा की अतिवृष्टीनंतर जिथं सिमेंटचे रस्ते झालेले आहेत भराव टाकून, तिथं प्रचंड प्रमाणात पूर यायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हे मला तरी मुळीच पटत नाही. तर श्रोत्यांनी कृपा करून ह्या दोन्ही मार्गाने, म्हणजे आंबा घाटातनं तुम्ही कोकणात जा आणि मुंबई गोवा हायवेने, आणि याचा जरा आढावा घ्या. मी काय बोलतोय त्याचा तुम्ही लाईव्ह अशा पद्धतीचं एक तुम्ही देखावा बघा. धन्यवाद. चला, ओके.